खऱ्या अर्थानं ज्यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आपण सगळेजण या ठिकाणी साजरा करतोय, असे आजचे आपल्या सगळ्यांचे लाडके दीपक भाऊ, त्यांच्या उजव्या बाजूला असणाऱ्या त्यांच्या मातोश्री आणि डाव्या बाजूला बसलेल्या त्यांच्या अर्धांगिनी आणि आपण सगळेजण. म्हटलं जातं की अ गुड लीडर ऑलवेज नोज द वे, गोज द वे अँड शोज द वे. मग तो नेतृत्व राजकीय क्षेत्रातला असू द्या, सामाजिक क्षेत्रातला असू द्या, किंवा एका छोट्याशा बेकरी पासून सुरू झालेला व्यवसाय, तो व्यवसाय अगदी नंतरच्या टप्प्यामध्ये स्वतः सेंटरिंग व्यवसायामध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम करत करत लहान वयातच अगदी जबाबदारी पडली कुटुंबाची, आणि दीपक भाऊंच्या खांद्यावरची ही जबाबदारी खऱ्या अर्थानं दीपक भाऊ असतील आणि निलेश दादा असतील, दोघाही भावांनी अगदी राम लक्ष्मणासारखं हा आदर्श असा संसार उभा केलेला आहे. सांगायला अभिमान वाटतो, आम्ही जरी शेतकरी चळवळीमध्ये तरुण कार्यकर्ते काम करत असलो तरी आबा नेहमी एखादं आंदोलन झालं की दीपक भाऊंचा फोन येणार. परवा जरंडेश्वरवर आंदोलन झालं, फोन आला, शाबास, कमी असला तरी चांगल्या पद्धतीने तुम्ही लढा दिला. आणि जेव्हा जेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं एखादं आंदोलन चांगलं झालेलं आहे त्यावेळेसच खऱ्या अर्थानं खटाव तालुक्यामध्ये या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी चांगलं पडलेलं आहे आणि आमच्या देखील व्यवसायामध्ये त्याचा कुठेतरी पुन्हा पाजर फुटणार आहे. हे ऋणानुबंध, हे प्रेम मला वाटतंय कुठेतरी दीपक भाऊंच्या माध्यमातून आम्हाला देखील मिळलेलं आहे. आज अनिल भाऊंच्या माध्यमातून असेल, दत्तू काका आमच्या तालुकाध्यक्षांनी, काही तालुक्यातील सर्व शाखांचे काही प्रतिनिधी आज आवर्जून आलेले आहेत. पण महेंद्र गोडसे आपले टेलर आहेत. खऱ्या अर्थानं दीपक भाऊंवर प्रेम करणारा असा एक मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आपण म्हणतो, तर असे मित्र सुद्धा लाभणं फार महत्वाचं आहे. आज इथं बसलेल्या कुणाला माहित नाही दीपक भाऊंच्या खात्यावर खऱ्या अर्थानं किती बँक बॅलन्स आहे, पण मला सांगायला अभिमान वाटतो, ऊर भरून येतो की एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आपण सगळेजण अतिशय तळमळीनं दीपक भाऊंसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हीच खऱ्या अर्थानं तुमची बँक बॅलन्स आणि हीच खऱ्या अर्थानं तुमची दीपक भाऊ संपत्ती आहे असं मला वाटतंय. आणि म्हणूनच आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत मळले आयुष्य ज्यांचे त्यांना उचलून वरती घ्यावं, अशी स्वतःचं आयुष्य मातीमध्ये मळलं असलं तरी समाजासाठी कुठंतरी आपला ऋणानुबंध जपला पाहिजे, आपले नातेसंबंध जपले पाहिजेत. ही भावना दीपक भाऊंच्या माध्यमातून कायमच आम्हाला पाहायला मिळते. निवेदक अतिशय प्रभावीपणे चंद्रकांतजींनी ही खिंड लढवलेली आहे. तोला मोलाची सगळी माणसं, जुने जाणते सगळे नेतृत्व या ठिकाणी बसलेले आहेत. जास्त काही बोलणार नाही, परंतु जाता जाता फक्त एवढंच सांगतो की मागच्या वेळेस कुठंतरी हुकलेली संधी आता पुन्हा एकदा वडूच्या जे काही ओपन सुटलेलं आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून दीपक भाऊंना आम्हाला या वडूच्या पालकत्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला नक्कीच आवडेल. हीच एक छोटीशी राजू शेट्टी साहेबांच्या वतीनं, सन्मान्य अनिल पवार साहेबांच्या वतीनं आणि संपूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आपणास येत्या काळामध्ये दीपक भाऊ राजकीय वाटचालीसाठी अशा शुभेच्छा देतो. आणि जसा आजचा सुवर्ण महोत्सवी जो काही 51वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय, हीच अशीच परंपरा पुढे चालत राहू आणि आम्हाला 100वा वाढदिवस तुमचा साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देण्याची संधी मिळावी. खरं तर आरोग्य देखील तुमचं चांगलं तुम्ही जपलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं ज्या माऊलीची कूस धन्य झाली, असा सुपुत्र ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला या वडूज नगरीचा सेवा करण्याची संधी मिळावी. या तालुक्यामध्ये तुमच्यासारखा नेतृत्वातून आदर्श घेऊन आमच्यासारख्या तरुणांनी पुन्हा एकदा समाजकारणात, राजकारणात, नवे तर व्यवसायामध्ये उभं राहावं, हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा दीपक भाऊंना चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्या हातून सत्कर्म घडो, चांगलं समाजाचं कार्य घडो, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सूर्यवानजी.